DN न्यूज मराठी, आवाज जनसामान्यांचा। बंजारा समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गात तात्काळ समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी सोमवारी घाटंजी शहरात सकल बंजारा समाजातर्फे भव्य आणि ऐतिहासिक विराट मोर्चाचं आयोजन करण्यात आलं। या मोर्चाची सुरुवात सेवालाल महाराज मंदिरात पूजा अर्चा करून झाली। जय सेवालाल, जय सामका माता अशा गगनभेदी घोषणांनी घाटंजीचं वातावरण दुमदुमून गेलं। समाजातील महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक यांचा उत्स्फूर्त सहभाग मोर्चात पाहायला मिळाला। विशेष म्हणजे पारंपरिक डफडी वाद्याच्या तालावर बंजारा परंपरेच्या पोशाखात सजलेल्या महिलांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं। मोर्चेकरी हातात समाज ऐक्याचं बॅनर, मागण्यांची फलकं घेऊन बंजारा समाजाला न्याय द्या, एसटी प्रवर्गात समाविष्ट करा अशा घोषणा देत शहरातील प्रमुख मार्गाने निघाले। हा मोर्चा पोलीस स्टेशन चौकातून तहसील कार्यालयावर दाखल झाला। तहसीलदारांना निवेदन सादर करताना समाज नेत्यांनी सांगितलं की बंजारा समाज शतकानुशतके सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या वंचित राहिला। इतर राज्यात आमचा समाज एसटी प्रवर्गात आहे, मग महाराष्ट्रात न्याय का मिळू नये अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली। समाजातील मुलांना उच्च शिक्षण, नोकरीतील आरक्षण आणि सर्वांगीण विकास साधण्यासाठी एसटी प्रवर्गात समावेश अनिवार्य असल्याचं वक्त्यांनी अधोरेखित केलं। अखेर तहसीलदारांच्या मार्फत हे निवेदन मुख्यमंत्री यांच्याकडे पाठवण्यात आलं। मोर्चा शांततेत पार पडला असून घाटंजी शहरात या आंदोलनाने ऐतिहासिक ठसा उमटवला। DN न्यूज मराठीसाठी घाटंजीवरून आमचे प्रतिनिधी नितीन कुरमेरकर यांची रिपोर्ट। आज सकल बंजारा घाटंजी तालुक्यातून पूर्ण इथं आलेले आहे आणि सर्व शांतचित्तेपणे आम्ही आमचं हक्क मागत आहोत। 1952 साली आम्ही एसटी आरक्षणमध्ये होतो आणि आमचं आम्हालाच मागत आहोत। आम्ही कोणाचं हे नाही मागत आहोत, कोणाच्या आरक्षणाला धक्का नाही लागला पाहिजे अशी आमची विनंती आहे आणि आम्हालाच द्या। आमचं जे पूर्वीचं आमचं होतं तेच आम्ही मागत आहोत आणि संपूर्ण जनतेला सांगू इच्छितो की जे सरकारने आता निर्णय घ्यावा आमच्यासाठी आणि आमचं हैदराबाद गॅजेट अनुसार आम्हाला आरक्षण मिळवून द्यावं। आम्हीच मागत आहोत, आम्ही कोणाचं हिसकून घेत नाही आहोत आणि घेणार पण नाही। आम्ही आमचं जे आहे 5% आरक्षण ते आम्हाला मिळण्यात यावं। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.